नमस्कार मंडळी आपल्या सामूहिक साधना उपासना वर्गाच्या या सत्रामध्ये आपल्या सर्वांचेच मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे स्वागत करतो। पौष महिना संपून आता नवीन हिंदू महिना म्हणजे आपला माघ महिना सुरू होत आहे। या माघ महिन्यात माघ शुद्ध चतुर्थीच्या दिवशी असतो तो गणेश जन्म म्हणजेच गणेश जयंतीचा दिवस। या दिवशी गणपती बाप्पाला तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवला जातो। यावर्षी हा गणेश जयंतीचा दिवस आलेला आहे गुरुवार 22 जानेवारी 2026 या दिवशी। तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार 23 जानेवारी या दिवशी असणार आहे वसंत पंचमी व सूर्यनारायणाच्या उत्सवाचा सगळ्यात वर्षातला मोठा दिवस तो म्हणजे रथसप्तमी तो असणार आहे रविवार 25 जानेवारी या दिवशी व याच दिवशी भानुसप्तमी सुद्धा असणार आहे। तसेच दत्त संप्रदायामध्ये सर्वात मोठा समजला जाणारा दिवस म्हणजे गुरुप्रतिपदा। हा गुरुप्रतिपदेचा दिवस असणार आहे सोमवार 2 फेब्रुवारी या दिवशी। तर शिवाच्या उपासनेचा मोठा उत्सव सण महाशिवरात्र असणार आहे रविवार 15 फेब्रुवारी या दिवशी। असा हा माघ महिना सुरू होत आहे सोमवार माघ शुद्ध प्रतिपदा 19 जानेवारीपासून व माघ महिन्याची समाप्ती होत आहे माघ अमावास्या मंगळवार 17 फेब्रुवारी या दिवशी। गुरुप्रतिपदा, रथसप्तमी, महाशिवरात्र, वसंत पंचमी या दिवसांचे महात्म्य सांगणारे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहेत। त्या सर्व व्हिडिओंची लिंक याच व्हिडिओच्या खाली देत आहे। अवश्य हे व्हिडिओसुद्धा माहितीसाठी अवश्य पहा। मंडळी या माघ महिन्याचं वैशिष्ट्य म्हणजे गणेश जयंती व महाशिवरात्र हे अतिशय महत्त्वाचे दोन उत्सव। आद्य पूजेचा मान असलेल्या गणेशाची आराधना आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारची विघ्न संकट यांचं हरण करण्यासाठी गणेशाच्या अतिशय ऊर्जावान मंत्राचा जप आपल्याला या महिन्यात माघ महिन्याच्या या उपासनेमध्ये करायचा आहे। हा मंत्र आपल्याला उत्तर दिशेकडे किंवा अगदी आपल्या देव्हाऱ्यासमोर बसून तोंड करून रोज एक माळ पठण करायचा आहे। माळ कोणतीही आपण घेऊ शकता। जप अगदी दिवसातल्या कोणत्याही वेळेत करावा। ज्यांना शक्य होईल त्यांनी हा मंत्रजप लाल वस्त्रावर बसून केल्यास अतिउत्तम, पण तशी काही अट नाही, जमल्यास करावं। हा मंत्रजप करतेवेळी आपल्या मनामध्ये आपल्या जीवनातील आपल्या कार्याच्या यशाबद्दल विचार करायचा आहे। तर गणेशाच्या कृपेने आपल्यावरील कुठल्याही प्रकारचं संकट विपरीत परिस्थिती यामधून निश्चितपणे आपल्याला मार्ग मिळालेला आहे व आपण यशस्वी सुखी समाधानी ऐश्वर्ययुक्त असं आयुष्य जगत आहोत हा विचार पूर्ण श्रद्धेने करत करत हा गणेशाच्या मंत्राचा जप एक माळ आपल्याला या उपासनेमध्ये या महिन्यात करायचा आहे। आणि तो मंत्रजप काय आहे तर तो मंत्रजप आहे श्री मंगलमूर्ती विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा। श्री मंगलमूर्ती विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा। अर्थात हा मंत्रजप आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे, आवर्जून त्या ठिकाणी जाऊन हा मंत्रजप आपण पाहू शकता। मंडळी ज्यांना शक्य होईल त्यांनी या महिन्यातील मंगळवार व चतुर्थीच्या दिवशी हाच मंत्रजप 11 किंवा 21 माळा जप करायचा आहे, अगदी आपल्या वेळेनुसार कोणत्याही वेळेत। ज्यांना काही कारणामुळे हा 21 किंवा 11 वेळा जमणार नाही त्यांनी कमीत कमी 3 माळा तरी हा जप मंगळवार आणि चतुर्थीच्या दिवशी या महिन्यात करायचा आहे। तसेच महाशिवरात्रीच्या पर्व काळात त्या दिवशी पुरुष मंडळांनी शिवाचा षडाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय हा 1 किंवा 11 माळा जप करायचा आहे आणि हा मंत्र रात्री किंवा दिवसभरात करायचा आहे महाशिवरात्रीच्या या महापर्वावर। तर स्त्रियांनी शिवाचा पंचाक्षरी मंत्र शिवाय नमः शिवाय नमः याचं पठण 1 किंवा 11 माळा जप अवश्य त्या दिवशी करायचा आहे। मंत्र कोणत्याही माळेवर करू शकता, अर्थात रुद्राक्षाची माळ असल्यास अतिउत्तम। अर्थात गणेशाचा जो आपला मंत्र या संपूर्ण महिन्यासाठी सामूहिक उपासना म्हणून आपल्याला करायचा आहे तो मात्र याही काळात सुरू ठेवायचा आहे। तर मंडळी ही होती आपल्या या महिन्यातील साधना उपासना विषयाची माहिती कशी वाटली अवश्य कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या माहितीचा व्हिडिओ अवश्य शेअर करा। मंडळी बऱ्याच दिवसांपासून लोकांचा सतत आग्रह होत आहे ज्योतिष वर्ग सुरू करण्याविषयी। तर मंडळी आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर लवकरच प्राथमिक ज्योतिष वर्ग ऑनलाईन झूम मीटिंगवर सुरू करण्यात येत आहेत। या प्राथमिक ज्योतिष वर्गामध्ये आपण माहिती घेणार आहोत 12 राशींची, कुंडलीमधील 12 घरांची म्हणजे 12 स्थानांची आणि 9 ग्रहांची।
अत्यंत सखोलपणे. ज्यांना या प्राथमिक ज्योतिष वर्गामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी अधिक माहितीसाठी अवश्य आपल्या ऑफिसच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून ती माहिती अवश्य घ्यावी. व्हॉट्सअप आपला नंबर आहे 9892156163. हा नंबर आपल्या थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा नेहमी दिलेला असतो. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी 3 पुस्तकं प्रकाशित केलेत त्यापैकी विविध देवदेवतांचे स्तोत्र आणि मंत्र संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल 331 रुपये. तर परमपूज्य टेंबी स्वामी महाराजांनी रचलेला अतिशय सुंदर ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्रसार ज्याचे सेवा मूल्य आहे 151 रुपये व अष्टोत्तर शतनामावली ज्यामध्ये विविध देवदेवता आणि ग्रह यांची 108 नावं संकलित केलेलं हे पुस्तक हे सुद्धा 151 रुपये फोनपे करून आपण भारतात कुठेही असाल मागवू शकता. त्यासाठी आमचा जो संपर्क नंबर आहे 9892156163 यावर फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, आपला संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आमच्या कार्यालयाच्या याच व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअप करून ही 3ही पुस्तकं आपण घरपोच मागवू शकता. आणि पुन्हा एकदा आपल्या कार्यालयाचा नंबर सांगतो 9892156163. तसेच मंडळी वेदोक्त गुरुजींच्या ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली शुभ मुहूर्तावर, शुभ योगावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष तसेच स्फटिक, पारद, नर्मदा, शिवलिंग, विविध ग्रहांची यंत्र, तर विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष जे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवायला खूप सुंदर मदत करते. तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत आणि कार्यालयात ठेवता येण्यासारखं कुबेर यंत्र, लक्ष्मी यंत्र, दक्षिणावर्ती शंख, लक्ष्मी कवडी, मेरुश्री यंत्र, दक्षिण दिशा द्वार दोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र हे सुद्धा आपण ऑर्डर देऊन घरपोच मागवू शकता. त्यासाठी आधी अवश्य व्हॉट्सअप मेसेज करा, त्या यंत्रांविषयी, त्या वस्तूंविषयी योग्य ती माहिती घ्या आणि त्यानंतर आपण आपली ऑर्डर बुक करा. तसेच ऑनलाईन पद्धतीने वास्तू व ज्योतिष विषयातलं सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी सुद्धा आपण व्हॉट्सअप मेसेज करून आधी माहिती घ्यावी आणि नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करावी. तर मंडळी, असा हा माघ महिना आपल्याला सुखसमृद्धीचा जावो ही गणेशाच्या आणि प्रत्यक्ष भगवान शंकराच्या चरणी प्रार्थना. कळा विलोबा असावा. धन्यवाद.